नमस्ते, नयनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दोडका, गवार आणि पावटा हे तिन्ही घालून मिक्स व्हेजिटेबल मिक्स डाळ मिक्स कूटू करणार आहोत। तर याच्यासाठी 2 मोठे चमचे मूग डाळ, 1 चमचा चणा डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ असं एकत्र घेतलेलं आहे। तुम्ही यातली एकच डाळही घेऊ शकता। त्याच्यामध्ये पाणी घालून धुवून घेतलेल्या आहेत डाळी आणि धुवून झाल्यानंतर परत आणखीन 1 कपभर पाणी घालून ते डाळी 20 मिनिटं भिजू दिलेत। नंतर आता इथे आपण त्याचा मसाला करूया। त्याच्यासाठी 1 चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा काळी मिरी, 2 बॅडगी मिरच्या रंगासाठी आणि 2 गुंटूर मिरच्या तिखटपणासाठी अशा घेतलेल्या आहेत। हे सगळं आपण कोरडंच भाजून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि ते पण आपण परतून भाजून घेणार। आता ह्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा जिरे, 1 छोटा तुकडा दालचिनीचा आणि 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे। तसंच थोडी कढीपत्त्याची पानं पण घातलेली आहेत। मी माझ्याकडे वाळलेली होती ती घातलेली आहेत आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊन आणि हे सगळं गार करायला ठेवायचं बाजूला। आता आपण कुकरमध्ये भिजलेली डाळ होती भिजवून ठेवलेली ती घालायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 पाऊण कप पावटा आणि गवार पाऊण कप असं घातलेलं आहे। तसंच 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे चिरून, दोडकाही सालं काढून चिरून घातला आहे, थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि आणखीन तेवढं भाज्या बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे 1 चमचा तेलही घातलेलं आहे म्हणजे छान शिजते डाळ। 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं आता आपण थोडंसं मिसळून घेऊन कुकरचं झाकण आणि त्याच्यावर वेट ठेवून 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। नॅचरली त्याचं प्रेशर कमी होऊ द्यायचं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 पाव कप ओलं खोबरं घेतलं आहे। आपण परतून ठेवलेलं भाजून ठेवलेला जो मसाला आहे तो घेतला आहे। त्याच्यात थोडंसं पाणी घालून सगळं मिळून बारीक वाटून घेतलेलं आहे पेस्ट। तोपर्यंत आपला आता कुकर गार झालेला आहे तर ते उघडून सगळं मिसळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येही आपण वाटून ठेवलेली पेस्ट घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे सगळं। जरूर असेल तेवढं पाणीही घालायचं आहे आपल्याला हवं तेवढं आणि याला उकळी आणायची आहे। मी इथे थोडंसं जास्तीचं तिखट पाहिजे म्हणून घालते आहे, हे ऑप्शनल आहे। आता आपण याच्यासाठी फोडणी करूया। त्याच्यासाठी 1 चमचा तेल, 1 चमचा तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडे जिरे घातलेले आहेत, थोडासा हिंगही घातलेला आहे, आणखीन 2 मिरच्या हिरव्या मिरच्या घालते आहे, तुम्ही लालही हवं तर घालू शकता आणि हे परतून घ्यायचे आणि ही फोडणी आता आपण आपल्या उकळत्या कूटूमध्ये घालणार आहोत। तर हे जे आपलं कूटू म्हणा, सांबार म्हणा, डाळ म्हणा तयार आहे। तर ते भात, पोळी, भाकरी, पराठा याच्याबरोबर सर्व करू शकता, छान लागतं। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।